फंडामेंटल अनालिसिस जे असते ते आपण जिथे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी केले जाते, तिथे तुम्हाला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तिथे जे काही इन्व्हेस्टर्स असतात ते होल्ड करतात. तर त्याच्यासाठी आपण फंडामेंटल अनालिसिस करतो. त्याच्यामध्ये काय होते की मेजर आपल्याला तुम्हाला त्याची बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, नंतर प्रमोटरचं होल्डिंग, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. आणि टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंग पर्पज साठी केले जाते. तर हे टेक्निकल अनालिसिस जे असते हे ट्रेडिंग पर्पज साठी आपण केले जाते. त्याच्यामध्ये आपल्याला हे मी पुढे एक मिनिट सांगतो. मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, ट्रेंड्स काय असते, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात, सपोर्ट रेजिस्टन्स काय असते, चार्ट पॅटर्न्स काय असतात, प्राइस व्हॉल्यूम, इंडिकेटर्स, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. तर टेक्निकल अनालिसिसने काय होते की आपल्याला जिथे तुम्हाला आपण फंडामेंटल अनालिसिस करून काय होतं की जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यात 10-20% आपण वर्षाचे निघतात, म्हणजे 20 ते 25% मॅक्झिमम आपण काढू शकतो. पण ट्रेडिंग मध्ये काय होतं की तुम्ही महिन्याला 5 ते 10% हे नक्की काढू शकता ट्रेडिंगने, स्विंग ट्रेडिंग करून. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे नॉलेज असणं आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे जर आपण वर्षाला बघितलं तर 100% रिटर्न हे आपण ट्रेडिंग मधून करू शकतो, जर आपण व्यवस्थित ह्या गोष्टी जर आपण सगळ्या याचं नॉलेज घेतलं तर. तर आता आपण एक एक गोष्ट याच्यातले बघू. जसं हे मार्केट स्ट्रक्चर, ट्रेंड्स, हे सगळं आपण एक एक चेक करू. मार्केट स्ट्रक्चर आपण मी सांगतो, त्याच्या आधी ट्रेंड्स बघू आपण. तर जवळपास त्याच्यामध्ये आपले 3 प्रकारचे ट्रेंड्स असतात. एक असते अप ट्रेंड, एक असते डाऊन ट्रेंड, आणि एक असते साइडवेज ट्रेंड. तर मी तुम्हाला चार्ट मध्ये पण दाखवत होते. स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतंय ना? दिसतंय दिसतंय. Yes, yes, it is visible very much. येस. तर इथे जर बघाल तर जेव्हा कुठलाही स्टॉक हा वर जातो, आता हा दिसतोय आपल्याला डायरेक्ट चार्ट मध्ये दिसतंय की आपल्याला हा वर जाताना दिसतोय स्टॉक, बरोबर. तर याचाच अर्थ काय की हे अप ट्रेंडला आहे. म्हणजे हे आपल्या ज्या टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात शेअर मार्केटमध्ये, तर टर्मिनॉलॉजी जसं हे चार्ट जर बघितला की तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की हा अप ट्रेंड आहे, बरोबर. नंतर दुसरा असतो एक डाऊन ट्रेंड. आता इथे अप ट्रेंडच आहे पूर्ण, मी एक दाखवतो अजून. लेट से हा आहे, हे तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय की स्टॉक हा पडताना दिसतोय, बरोबर. तर हे सगळे हे डाऊन ट्रेंड. आणि साईडवेज मध्ये म्हणजे जिथल्या इथे आपलं मार्केट फिरत आहे, नुसतं इथल्या इथे हे मार्केट फिरतंय, याला म्हणतात साईडवेज. तर असे मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. इथे तुम्हाला डायरेक्ट बघितलं जाते की इथे अप ट्रेंड दिसतोय स्टॉक्स मध्ये. तर हे 3 ट्रेंड्स असतात जे आपण बघितले की आता याच्यात अ, 2 मिनिटं, स्क्रीन स्वाईप करायला हे होतं. तर अप ट्रेंड मध्ये काय होत असते की कुठलाही स्टॉक जो आहे तो एक हायर हाय, हायर लो असं फॉर्मेशन होत असते कुठल्याही याचं. जसं मी तुम्हाला इथे दाखवलं आता याच्यामध्ये कुठलाही स्टॉक जो असतो ना, तो इथून असा हायर हाय मारतो. म्हणजे कुठलाही स्टॉक इथून असं वर जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो, पुन्हा खाली येतो. आणि असं हे सिस्टम असे चार्ट मध्ये तुम्हाला हायर हाय, हायर लो मारत जातो प्रत्येकाला. तर याच्यामुळे काय होते की तुम्हाला तो स्टॉक्स हे कळते की तो अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे. एक मिनिट. तर हा, तर इथे हायर हाय, हायर लो हे असं फॉर्मेशन होत असते. तर याला म्हणतो आपण अप ट्रेंड पूर्ण. सेम जसं मी तुम्हाला आता चार्टवर दाखवलं की डाऊन ट्रेंड जो असतो तो नेहमी स्टॉक तुम्हाला खाली येताना दिसतो, त्याच्यामध्ये लोअर हाय, लोअर लो. आता हायर हाय, हायर हाय हे माहित नसेल बरेच जणांना. तर हायर हाय म्हणजे काय असते की जो कुठला स्टॉक आहे तो वर गेल्यानंतर जो
इथला जुना हायर हाय असतो, म्हणजे जुना जो स्टॉक आलेला आहे, लेट्स से ते 100 रुपये आहे आणि ते 120 रुपये आहे, तर तो 100च्या वर राहतो नाही, म्हणजे 100 ते 120 गेला, 120 वरून पुन्हा तो 110ला आला, 110 वरून 130 गेला, मग 125 आला, म्हणजे जुनी जी हायर हाय असते त्याच्या वर तो नेहमी क्लोज होतो. तर असं सिस्टम, असं चार्ट मध्ये तो हायर हाय हायर लो मारत जातो, त्याला म्हणतो आपण अप ट्रेंड. आणि डाऊन ट्रेंडचं सेम, लोअर हाय आणि लोअर लो हे चार्ट मध्ये असं फॉर्मेशन होत जाते. कोणाला अजून काही ऍडिशनल सांगता येत असेल तर ते पण सांगाल, म्हणजे मला जेवढं सांगता येईल तसं मी नक्की सांगेल. आशिष सर, आणि अजून नाही, तुमचं म्हणणं आहे येस की आता तुम्ही हाय हायचं दाखवाल मला. येस येस. हा, तर तुमचं म्हणणं आहे की जो स्टार्टिंग पॉइंट होता, समजा 100 रुपयांनी स्टार्ट झाला, 120 वर पोहोचला, तर दुसरा जो येईल लोअर हाय, तर तो त्याच्या वरचा राहील ना, खालच्या बरोबर. म्हणजे सुरुवातीच्या येस पॉईंटचा, येस. म्हणजे एक मिनिट हा मी तुम्हाला 110चा राहील समजा, असं तुमचं म्हणणं आहे. चार्ट वर दाखवतो. हो हो हो. बरोबर. आता हा चार्ट आहे, हो इथून हा पहिला हायर हाय मारला, हो नंतर हा हायर लो म्हणजे हा जो पहिला लो आहे, हा याच्या हो वर त्यांनी मारलेला आहे. हो. 11,668 समजा. हा बरोबर. हा बरोबर. हा त्याच्यानंतर हा पुन्हा वरचा हायर हाय मारला, हा 13. त्याच्यानंतर हायर लो, हा म्हणजेच काय झालं की या हायर हायच्या वर त्यांनी मारलेला आहे, हो त्याच्या खाली, हा म्हणजे हायर हाय हायर लो, म्हणजे हा हायर आहे, हा हायर लो, सॉरी हायर लो आहे, हा हायर आहे, हा हायर लो आहे, म्हणजे जुना जो लो होता त्याच्यावर त्यांनी फॉर्मेशन केलेलं आहे. हो. सेम या हायर हायच्या वर पुन्हा हायर हाय जुना मारलेला आहे त्यांनी. जुना जो लो आहे त्याच्यावर तर ते समजलं मला, पण येस हायर हायच्या वर हा लोअर हाय आहे का, असं माझं म्हणणं आहे. हायर हायच्या म्हणजे इथे प्राइस जर पाहिली तुम्ही तर ही जी होती तुमची, येस येस. पहिला हायर हायच्या वर दुसरा हायर लो आहे का, हे विचारायचं आहे मला. पहिल्या हायर हायच्या वर हायर लो आहे. हायर लो आहे का? हा हा हा. ओके बरोबर. ओके, ठीक आहे येस. ठीक आहे ठीक आहे. हा तर हा. असं करून ते सिस्टम, म्हणजे चार्ट तो बनत जातो, ज्याने आपण अप ट्रेंड हा ओळखला जातो. बरोबर. एक मिनिट. तर याला आपण म्हणतो अप ट्रेंड. सेम लोअर हाय लोअर लो हे जे मारत राहते, म्हणजे एकंदरीत काय, तो स्टॉक जर वर चालला असेल कुठलाही, तर त्याला आपण म्हणतो अप ट्रेंड मध्ये दिसतोय, चार्ट मध्ये डायरेक्ट दिसतो, आपल्याला क्लॅरिटी येते की हा अप ट्रेंडला आहे. आणि डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला क्लॅरिटी दिसते की हा पूर्ण स्टॉक्स हा पडत चाललाय, टोटल खाली चाललाय. आणि साईडवेज, तर साईडवेज मध्ये स्टॉक हा तिथल्या इथे फिरला जातो, जसं आता इथे दाखवलं होतं मी चार्ट्स मध्ये, की इथे याला चार्ट आपण मध्ये रेंज शोधा लागते, रेंज कारण बरं इथल्या इथे हा स्टॉक्स फिरतोय. रेंज बाउंड पण म्हणू शकतो याला. हा, रेंज बाउंड पण म्हणू शकतो. तर इथल्या इथे हा स्टॉक्स असं तुम्हाला फिरताना दिसतो. तर याला म्हणतो आपण की मार्केट साईडवेज आहे. म्हणजे इथे जर बघितलं तर नोव्हेंबर 18 ते फेब्रुवारी 19, म्हणजे 4 ते 5 महिने हा नुसतं साईडवेज होता. बरोबर. तर यालाच कन्सल्टेशन म्हणतात का मग? कन्सॉलिडेशन पण आपण यालाच म्हणतो. ओके ओके. हं. आता याची रेंज दिसताना जास्त दिसते, कारण हे निफ्टी आहे. निफ्टीमध्ये आता 10,500 ते 10,700, म्हणजे 200 पॉईंट आहे. पण स्टॉक्स मध्ये बघितलं तर तुम्हाला ते तिथल्या इथे दिसेल, म्हणजे 50-100 50-100च्या रेंज मध्ये ते दिसेल. ओके. तर हे 3 प्रकारचे आपले ट्रेंड्स असतात. आता त्याच्यानंतर हे जे आहे, आपण बघितलं की याच्यामध्ये कॅन्डल्स जे असतात, कॅन्डल्स फॉर्म झालेले आहे प्रत्येक स्टॉक मध्ये. जर बघितलं तर याला आपण म्हणतो कॅन्डल्स. हे ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल, आपल्याला 2च कॅन्डल दिसतात, बरोबर ना. इथे एक ग्रीन कॅन्डल दिसते आणि याला म्हणतात रेड कॅन्डल, याला ग्रीन कॅन्डल, ही रेड कॅन्डल. तर हा चार्ट मध्ये कुठले तुम्ही आपला चार्ट बघितला, कुठले सॉफ्टवेअर्स वापरले, तरी तुम्हाला इथे हे 2 कलरच दिसते. काही जे सॉफ्टवेअर्स असतात त्याच्यामध्ये कलर चेंज करता येते, म्हणून तुम्हाला पिवळे, निळे, हिरवे कुठले करू शकतो. पण मार्केटमध्ये हे 2च कॅन्डल तुम्हाला दिसणार मेजरली सॉफ्टवेअर, म्हणजे अपस्टॉक्स असेल किंवा अजून तुम्ही एंजल वन वापरत असाल, कुठलेही कोणी वापरत असेल, तर त्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल याला हेच फॉर्म्स होतात कुठल्या याच्यावर. तर आपण आता कॅन्डल्स म्हणजे काय ते एकदा बघू.
तर आपण वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणू, पण आपण कॅन्डल म्हणजे काय एकदा ते हे चेक करू. तर ही ग्रीन कॅन्डल फॉर्म होते आणि रेड कॅन्डल फॉर्म होते, आपण बघितलं चार्टवर. तर ग्रीन कॅन्डल जी असते ती बुलिशनेस सांगते, मार्केटमध्ये किती बुलिशनेस आहे हे आपल्याला रिप्रेझेंट करते. आणि रेड कॅन्डल जी असते ती आपल्याला बेरिशनेस सांगते की ते मार्केटमध्ये किती बेरिशनेस आहे. बुलिशनेस म्हणजे आता याची शेअर मार्केटची जी भाषा आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बुलिश आणि बेरिश. म्हणजे जेव्हा मार्केट वर चाललं असते तेव्हा त्याला म्हणतो आपलं मार्केट बुलिश आहे, आणि जेव्हा मार्केट हे पडत असते, फॉल येत असतो, तर त्याला आपण म्हणतो बेरिशनेस, बरोबर. तर ह्या अशा कॅन्डल्स फॉर्म होत राहतात. ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिशनेस सांगते आणि रेड कॅन्डल म्हणजे बेरिशनेस सांगते. तर हे कॅन्डल्स जे असते तर दोन याच्यामध्ये डिवाइड होतात. म्हणजे एक असते ही बॉडी आहे आणि याला विक्स म्हणतात. हे ज्या खाली दोन हे दिसतात ना, रेष अशी ही हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, याला म्हणतो आपण विक्स. तर ह्या दोन याच्यामध्ये डिवाइड होत असतात. त्याची बॉडी जी असते ती आपल्याला हे सांगते की त्याच्यात ओपनिंग आणि क्लोजिंग हे दोन याच्यात डिवाइड होते. म्हणजे जसा एखादा स्टॉक आहे तो कितीला ओपन झाला आणि कितीला क्लोज झाला, बरोबर. आणि याचं जे असते बेरिश रेड कॅन्डल जी असते ती कितीला ओपन झाला कितीला क्लोज झाला, पण याची डायरेक्शन वेगळी असते. ग्रीन कॅन्डल जी असते ती त्याचं नेहमी ही खालून वर जात असतो स्टॉक, तेव्हा ग्रीन कॅन्डल फॉर्म होतो. म्हणजे लेट्स से आता स्टॉक 100ला आहे, तो 120ला गेला, तर तो ओपन झाला 100ला आणि क्लोज झाला 120ला, म्हणजेच तो बुलिश म्हणजे हे झाला, म्हणजे वाढला स्टॉक. जेव्हा स्टॉक्स असं होतं तेव्हा ते बुलिशनेस मार्केटमध्ये दिसते. म्हणजे याची जी बॉडी आहे ती अशी फॉर्म होते. कळत आहे का? इथून आउट होऊ का? हो हॅलो. हो हो कळत आहे ठीक आहे. कळत आहे. कळतंय हो कळतंय. तर ग्रीन कॅन्डल ही बुलिशनेस सांगते आणि रेड कॅन्डल ही बेरिशनेस सांगते. तर ह्या जसं मी सांगितलं की ही जी विक्स असते, आणि विक्सचं काय असते की तो तुम्हाला फक्त हाय आणि लो, म्हणजे तो स्टॉक जर इथे 100ला ओपन झाला आणि 120ला क्लोज झाला, पण तो मार्केट कसं असते की तो वर जातो आणि खाली पण येते. तर 90ला समजा तो अजून खाली गेला, 100ला ओपन झाला, वर गेला, पुन्हा तो 90ला टच करून आला समजा, तर हे जे दाखवते हे मार्केटचं म्हणजे किती पर्यंत तो स्टॉक लो गेला ते रिप्रेझेंट करते ही वीक खालची. आणि समजा तो 120ला जरी क्लोज झाला पण तो 125 122 जर टच होऊन आला असेल, तर ते त्याचं किती हाय मारला त्यांनी हे तिथे रिप्रेझेंट करतं. वाटल्यास तर मी इथे एकदा अजून स्टॉक्स मध्ये आपण एकदा बघू. लेट्स से ही कॅन्डल आहे. ही कॅन्डलला जर आपण इथे बघितलं तर इथे दिसतंय का इथे सगळ्यांना हे? हो हो हा. तर ही कॅन्डल ओपन झाली 11,578ला आणि क्लोज झाली 11,723ला. दिसते ना ओ आणि सी? हो 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 दिसतंय. हो तर ती 11,578ला ओपन झाली आणि 11,723ला क्लोज झाली. म्हणजे ही जवळपास 150 पॉईंट त्यांनी 150 पॉईंटची ही कॅन्डल आहे एका दिवसाची, बरोबर. आणि आता याला वीक नाहीये नेमकी, वीक वाली बघतो. ठीक आहे, हे ओपन झाली 10,575ला आणि 10,692ला ती क्लोज झाली. आणि त्यांनी हाय मारला 10,709चा आणि लो मारला 10,532चा. दिसतंय ना? हो हो हे याच्यात काय होते की आपल्याला हाय लो म्हणजे प्रत्येक याला जर तुम्ही असं सेंटरला इथे जर पकडलं तर तुम्हाला त्याचा ओपन किती, क्लोजला ओपन कितीला झालं, क्लोज कितीला झालं, हाय कितीला झालं, लो कितीला आलं, हे सगळे कॅन्डल मध्ये सांगते. सेम जर आपण एखादी रेड कॅन्डल घेतली, मोठी कॅन्डल घेतो मी समजा, याच्यात तुम्हाला दिसेल की ती ओपन झाली 11,049ला आणि क्लोज झाली 10,718ला. म्हणजे मार्केट इथे पडलं, म्हणजे हा स्टॉक्स खाली आला.
खाली आल्यामुळे इथे दिसतंय की त्याची रेड कॅन्डल फॉर्म झाली. जेव्हा कधी स्टॉक्स वर जातो तेव्हा ती ग्रीन कॅन्डल फॉर्म होते आणि जेव्हा स्टॉक पडतो तेव्हा ती रेड कॅन्डल फॉर्म होते फक्त. आणि त्याचं हाय आणि लो हे त्याची वीक रिप्रेझेंट करते. त्याची बॉडी जी असते ती रिप्रेझेंट करते त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे, बायर्स किती आहे हे त्याच्यातून रिप्रेझेंट होते. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली याचा अर्थ झाला की याच्यामध्ये बायर्सची स्ट्रेंथ जास्त आहे. आणि जिथे हे रेड कॅन्डल फॉर्म झाली तिथे सेलर्स जास्त आहे हे त्याच्यातून आपल्याला दिसतंय. एक ठीक आहे ना, आलं लक्षात थोडंसं? हो साहेब. काही डाऊट असेल तर विचारा, म्हणजे मला सांगता येईल, अजून क्लॅरिटी देता येईल. मनीषराव, हा, यात कॅन्डल कशी तयार होते, म्हणजे का तयार होते आणि कशी तयार होते हे सांगा ना प्लीज. ग्रीन जेव्हा मार्केट candle. बुलिश, काय म्हटलं? एनी कॅन्डल फॉर्म कशी होते? कॅन्डल बनते म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये समजा बायर्स वाढले की हो. प्रत्येक जण स्टॉक हा विकत घेत राहतो. समजा लेट्स से आता 1000 बायर्स त्याच्यामध्ये आले तेव्हा ती कॅन्डल फॉर्म होते. आता कॅन्डल ही 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट अशी वेगवेगळ्या कॅन्डल्स दिसतात तुम्हाला. पण ते केव्हा होतं की जेव्हा बायर्स त्याच्यामध्ये आले बरेच, की जेव्हा तो स्टॉक्स म्हणजे सगळे बायर्स वाढल्याने ही ग्रीन कॅन्डल होते. म्हणजे बायर्स जास्त आहे, सेलर्स कमी आहे. म्हणजे ओव्हरऑल बायर्सची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे ती म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ग्रीन झाली. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्या पिरियडचं जे व्हॅल्युएशन आहे, त्या पिरियडमध्ये स्टॉकचे जे व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या त्या एका कॅन्डलमध्ये रिप्रेझेंट होतात. म्हणजे आपण एखादी डे कॅन्डल घेतली, हा 24 तासाचं पूर्ण रिप्रेझेंटेशन त्या एका कॅन्डलमध्ये दिसेल आपल्याला, राईट राईट. असं तुमचं म्हणणं आहे. समजा आपण आता तुम्ही ट्रेडिंग व्यू ओपन करा, जसं आता तुम्ही समजा इयरलीवर गेले, सगळ्यात खालचं बॉटम इयरली हा टाइम फ्रेम तुमचा एरोच्या खाली इयरलीवर जा ना, इयरली 1 इयर लिहिलाय खाली. ओके. हा खाली 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 खाली, नाही नाही, हे तर हा. कॅन्डल. हा. हा हा बॉटमला. हा. आता एक मिनिट, ते हे झालं असेल. नाही नाही, इकडे तुम्हाला डे, तुम्ही जिथे गेले ना तिथे डे वर क्लिक करावं लागेल. डे वर डी डी नाही, वरती. इयरली आली इथे, डे वर इयरली झाली. ही इयरली झाली, म्हणजे पूर्ण इयरचं कॉन्सॉलिडेशन एका कॅन्डलमध्ये झालं. तर Right. आपण जे नेहमी पाहतो ते डे कॅन्डल पाहतो रुटीनली, तर डे वर जा ना तुम्ही. हा. डे वर तुम्ही 12 मंथ्स डेवर घेतलं ना, डेवरच होतो ती. हा डे वरच जा आणि खाली 1 इयर वर या. खालचं जे टाइम फ्रेम आहे ना, सगळ्यात खाली बॉटमला ट्रेडिंग व्ह्यू Okay. लिहिलाय त्याच्या खाली. हा त्याच्या इयरली, हा 1 इयर, येस. हा, तर Okay. आपण आता असं हा. म्हणू शकतो की इयरली, एका इयरच्या टाइम फ्रेम मध्ये ह्या डेली म्हणजे एक एक दिवसाच्या कॅन्डल्स आहेत, असंच म्हणणं आहे ना बरोबर. तुमचं? हा. Yes, तर yes, त्या yes. दिवशी एका दिवसात बुलिश ट्रेंड होता की बेरिश ट्रेंड होता, हे त्या एका कॅन्डल, म्हणजे जर बुलिश ट्रेंड असेल तर तो पूर्णच्या पूर्ण एका ग्रीन कॅन्डलनी सिग्निफिकंटली डिराईव्ह होईल आणि मग ती कॅन्डल फॉर्म होईल, असंच ना? बरोबर. येस येस. ओके ओके, ठीक आहे, ठीक. साहेब मी जरा बोलतो. एक माझा डाऊट होता. हा, मी बोलतो. एक मिनिट. कॅन्डल ही व्हॉल्यूम पण आहे. व्हॉल्यूम तुमचं किती ट्रेड झाले ना, किती शेअरचा ट्रेड झाला ना, त्याच्यावरती व्हॉल्यूम वरती कॅन्डल डेव्हलप होते. हो, अच्छा, बरोबर. व्हॉल्यूम वरती. माझाही क्वेश्चन हाच होता हा, की कसं आहे की पूर्ण डेच्या ट्रेड मध्ये बायर्स आणि सेलर्स हे तर असणारच. मग हो, हा जो correct. ग्रीन आणि रेड जो तयार होतो हा मॅक्स व्हॅल्यूवर होतो का, की जास्त सेलर आहेत आणि जास्त बायर्स आहेत? कारण की जास्त बायर्स जिथे आहे तिथे हा. तशी कॅन्डल होते. म्हणजे याचं काय होतं, इथे सेलर्स पण आले मार्केटमध्ये. हा म्हणजे इथून जर बघितलं ना तर ही हाय किती मारलाय आणि 22,747, बरोबर. हा पण तिथून तो जेव्हा खाली आला तेव्हा हा. इथे सेलर्स बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. ओके ओके.
ठीक तुमचं आहे. नेट कनेक्शन मला वाटतं गेलं का? हा, मनीषचं नेट कनेक्शन गेलं वाटतं. एक मिनिट, मी त्याला कॉल करून विचारतो. डिपेंड ऑन व्हॉल्यूम. बरोबर आहे. सरांचं म्हणणं त्या डिपेंड ऑन व्हॉल्यूम जसं म्हटलं त्यांनी की जर का बायर्सचं व्हॉल्यूम जास्त असेल तर ग्रीन Candle कॅन्डल मोठी तयार होणार. होईल, ग्रीन Candle तयार मोठी होईल, आणि सेलर्सचं असेल तर मग रेड होणार. तयार. रेड कॅन्डल. येस येस येस. ओके. फॉर्मेशन राईट पण माझा समज असा आहे की हे बायरच्या व्हॉल्यूम आणि सेलरच्या व्हॉल्यूमवर न असता दिस इज प्युअरली ऑन प्राइस. जर ते प्राइस नंबर ऑफ सेलर समजा 5च असतील आणि त्या हो. सेलरनी 1 लाख शेअर विकले, 5 लाख शेअर विकले गेले हो आणि बायर 5,000 आहेत हो आणि फायनली प्राइस खाली गेली आहे, हो. तर इट इज नॉट द नंबर ऑफ बायर और सेलर, इट इज प्युअरली बेस्ड ऑन प्राइस. अच्छा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. हा, तुमचं म्हणणं आहे की नंबर ऑफ म्हणजे प्राइस किती झाल्या त्या खालीवर ह्याच्यावर अवलंबून आहे ते. ओके ओके ओके. बरोबर. हा हा. व्हॉल्यूम पण बघितले जातो, पण व्हॉल्यूमचं तेवढं व्हॉल्यूम गजेंद्र सरांचं असं म्हणणं आहे की व्हॉल्यूमशी निगडीत नाही आहे, ते प्राइस आयडेंटिफाय Right. होते त्याच्यातून आपल्याला. Yes, yes. कारण प्राइस ओनली. हा, प्राइस वर गेली असेल तर इट इज ग्रीन आणि प्राइस खाली गेली असेल तर इट इज रेड. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. बरोबर. मग गजेंद्रजी असं म्हणता येईल का आपल्याला की समजा 100 प्राइस ऍक्शन झाल्या सेलर्सच्या आणि 1000 प्राइस ऍक्शन झाल्या बायर्सच्या, हा, तर मग ग्रीन कॅन्डल तयार होईल असं तुमचं म्हणणं आहे का? डिपेंड की ते हे सगळं झाल्यावर नेट रिझल्ट काय आहे. नेट रिझल्ट काय? ओके, म्हणजे त्याच्यावर- ऍव्हरेज निघेल त्याचा. हा, तो जर भैया. सेलरनी कमी मध्ये विकलाय आणि बायरनी हायर साईडला घेतलाय सगळ्याच 100 हो. बायर, तर आणि ते ग्रीन कॅन्डलच फॉर्म होईल. पण बरोबर, सेलरनी बरोबर. विकलाय आणि सगळ्या बायरनी म्हणजे त्याच्यानंतर फायनली एंड ऑफ द दॅट पर्टिक्युलर टाइम पिरियड हो. जर तो लो आहे तर इट विल बी रेड कॅन्डल. ओके 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 ओके. जेव्हा डिमांड ही सप्लाय पेक्षा जास्त असेल तेव्हा तुमचं ग्रीन कॅन्डल फॉर्म होते. करेक्ट. बरोबर. आणि जेव्हा तुमचं सप्लाय वाढला की रेड ऑटोमॅटिक, हा, डिमांड पेक्षा जर सप्लाय जास्त असेल तर ऑटोमॅटिक रेड कॅन्डल. चालेल चालेल, ठीक. नंबर ऑफ बायर्स वाढले तर ग्रीन कॅन्डल. म्हणजे काय आपल्याला याच्यात बघायचं की रेड आणि ग्रीन फॉर्मेशन विथ प्राइस. हा, प्राइस व्हॉल्यूमचं रिलेशनशिप आहे, पण तुम्हाला जरी ट्रेड घेताना आपण त्या गोष्टी बघतो की ट्रेड घ्यायच्या वेळेस त्याचं व्हॉल्यूम अगोदरच्या दिवशीचं किती होतं, काय होतं. अल्टिमेटली प्राइसच आहे जे कलर डिसाईड करेल. काय म्हटलं सर? अल्टिमेटली प्राइसच कलर डिसाईड करेल. येस येस, रेड बरोबर. आहे, व्हॉल्यूम Right. किती असू द्या, नंबर ऑफ बायर किती असू द्या, बट बरोबर. त्यांनी काय मार्केटमध्ये समजा व्हॉल्यूम नाही वाढलं तर साईड बेस दिसेल, बाकी काही नाही. मग पण गजेंद्रजी, हा. हा, याचा अर्थ असा आहे का की आपण व्हॉल्यूम न पाहता डायरेक्ट फक्त प्राइस ऍक्शनच पाहिली तर सफिशियंट Yes, आहे yes. म्हणून? नाही, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हॉल्यूम ओनली. फर्स्ट Okay. प्राइस केलाच पाहिजे, बट हो. किती व्हॉल्यूम आहे त्याच्यावर ट्रेंड कळतो ना. ओके ओके ओके. तो एक ट्रेंड कळतो. व्हॉल्यूम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, नो डाउट. ओके ओके. प्लीज कंटिन्यू. येस येस. अभिजीत कुछ बोल रहे थे क्या आप? हाँ जी भैया, मैं ये कह रहा था वॉल्यूम इज लाइक वॉल्यूम इज द क्वांटिटी. अब ये नहीं है कि अगर एक सेलर है, समझो उसने 5 लाख बेच दिए और 5 बायर्स हैं, वो ले ही 5-5 हजार ले हैं, तो वॉल्यूम ऐसा नहीं होगा कि वॉल्यूम डिफाइडिंग करेगा वो. इट डिपेंड्स कि उस दिन वैल्यू किस पे स्टार्ट हुई, वैल्यू किस पे क्लोज हुई, वो डिफाइन करेगा कलर ऑफ द कैंडल. जैसे जीजा जी ने बोला वॉल्यूम इज, अब वॉल्यूम एक कैंडल में कितना वॉल्यूम हो सकता है, लेकिन कैंडल वो डोजी बन सकती है क्योंकि जितने बायर थे उतने ही सेलर थे. वॉल्यूम हाई था लेकिन अनडिसाइडेड था, सेम प्राइस है. ओके, म्हणजे प्राइस Volume अल्टिमेटली is- डिसाइड द कलर ऑफ द कैंडल. हाँ, वॉल्यूम इज द क्वांटिटी. नहीं नहीं, वॉल्यूम मीन्स प्राइस की वॉल्यूम बोल रहा हूँ मैं. नहीं, मैं वही कह रहा हूँ, हाँ, जो वॉल्यूम नीचे Price- कैंडल्स बनती है ना वॉल्यूम की. हाँ, जी ने Volume जो is बोला like- गजेंद्र जी ने वही हाँ, वही सही है exactly, कि हाँ, प्राइस वही. एग्जैक्टली डिसाइड्स द कलर हाँ, ऑफ द कैंडल. प्राइस नीचे खुल के ऊपर गया तो वो ग्रीन बनाएगा, हाँ, ऊपर खुल के नीचे गया तो वो रेड बनाएगा. रेड बनाएगा, बस बस. इट तो इज एज वॉल्यूम सिंपल उससे नहीं एज डिफाइन करेगा. वॉल्यूम तो
अब एक सेलर ही 5 लाख बेच रहा है और बायर 5 है, बायर्स का वॉल्यूम ज्यादा है, वॉल्यूम मतलब नंबर ऑफ बायर्स ज्यादा है, लेकिन क्वांटिटी कम खरीद रहे हैं, तो वो डिफाइन नहीं करेंगे ना उसको, मार्केट को। वो प्राइस लो भी जा सकता है। एग्जैक्टली। इसमें देखिए वॉल्यूम अगर देखना है ना, तो उसी चार्ट में नीचे की तरफ जो बार खड़े रहते हैं, एक ग्राफ दैट नीचे डिफाइंस द वॉल्यूम। है, दैट शोज द वॉल्यूम। आप देख लीजिए बॉटम में जो बन रहा है, ये दैट इज द इंडिकेटर ऑफ, यस यस। वो वॉल्यूम वहां बताएगा। अगर वॉल्यूम नहीं होगा और बायर्स कम है, इसका मतलब मार्केट में कंपनी में प्रॉब्लम है, क्योंकि अगर बायर्स कम है, कम कम ट्रेडर है ना, तो इसका सेलर मतलब बायर कम है तो नहीं, तो उसका मतलब ऐसा होता है कि कुछ तो तकलीफ है। बायर बढ़ते तभी वो नाही, उसका आणि स्ट्रेंथ बढ़ती है। नहीं बायर्स बरेच कम वेळा है तो काय होते, बायर्स अगर वॉल्यूम ज्यादा, क्वांटिटी ज्यादा लेने वाले हैं तो बायर्स कम भी चलेंगे। हाँ बरेच वेळा अभिजित काय होते, बऱ्याच वेळा अभिजित व्हॉल्यूम हाँ तुम्हाला जी भैया। इथे काहीच दिसत नाही, काही- एक क्लैरिफिक एक आणि क्लैरिफिकेटर शायद वॉल्यूम जो है ना, इट्स नॉट वॉल्यूम ऑफ बायर और सेलर्स, मतलब इट इज नंबर द ऑफ क्वांटिटी बायर। ऑफ द स्टॉक्स, हाँ, इट इज द क्वांटिटी नंबर ऑफ ऑफ द स्टॉक, स्टॉक। यस एग्जैक्टली। क्वांटिटी ऑफ द स्टॉक, करेक्ट। वॉल्यूम आणि से बरेच वेळा काय असतं, तुम्हाला इथे व्हॉल्यूम काहीच दिसत नाही, पण शेअरची प्राइस तुम्हाला इथे वाढताना दिसते. आपण इथे बघू शकतो, एखाद्या काही ठिकाणी दिसेलच असं, हे बघा इथे व्हॉल्यूम काहीच नाहीये, पण मार्केट पूर्ण बघा इथून कसं वर गेलेलं आहे. काही काही ठिकाणी असं दिसेल तुम्हाला की व्हॉल्यूम मार्केट पडतंय आणि इथे व्हॉल्यूम वाढताना दिसते. त्यामुळे तो ट्रॅप पण असतो बऱ्याच गोष्टी याच्यात. एखाद्या आहे ना. ठिकाणी दिसेल, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते सांगण्याचा प्रयत्न. हा ठीक आहे ना, ठीक. येस. तर कसं असतं, कधी कधी रिटेलर्सची एंट्री असते, तिथे तुम्हाला इथे व्हॉल्यूमच दिसत नाही, व्हॉल्यूम एकदम झिरो. रिटेलर नाही, सॉरी, म्हणजे हे जे असतात आपले FII वगैरे जे इन्व्हेस्ट करतात, इथे तुम्हाला व्हॉल्यूम फारच कमी दिसते, पण मार्केट इथे थोडं थोडं वर वाढताना दिसते थोडं. येस, ठीक आहे, आपण याच्यावर जाऊ पुन्हा. एक मिनिट, काहीतरी कर सर्वेश, बघ रे याला काय. रेझ्युम स्लाइड स्लो करा ना. हो, ते माऊस चाललाच नाही तिथे. बॅकग्राऊंडला ऑलरेडी चालू असेल तो. मनीष अल टॅप करून बघ, हा सगळ्यात शेवटी आहे. येस येस, आला. हा. झूमवर कधी असं दाखवायचं काम नाही पडलं, पहिल्यांदाच दाखवतोय. नाही काय हरकत नाही, काय हरकत नाही. येस. तर आपण आता हे कॅन्डल्स बघितलं, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल. ग्रीन कॅन्डल ही जेव्हा मार्केट बुलिश असते तेव्हा फॉर्म होते, आणि रेड कॅन्डल ही जेव्हा मार्केट बेरिश असते किंवा जेव्हा कमी असते, सेलर्स जास्त असतात तेव्हा. बीच में बाकी लोग प्लीज म्यूट करेंगे प्लीज. तुषार, प्लीज म्यूट युअरसेल्फ. तर पहिलं आपण बघू, तर डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक असतात, म्हणजे हॅमर असते, बुलिश एंगल्फिंग असते, नंतर हरामी असतात. आपण एक एक टाइप आता इथे बघू. ही आहे हॅमर म्हणतो आपण, हे जे दिसतंय ना इथे खाली, याला म्हणतो हॅमर. आणि ही सेम असते ती इन्व्हर्टेड हॅमर. तर ही एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ही फॉर्म केव्हा होते, तर जेव्हा एखादा स्टॉक हा डाऊन ट्रेंडला असतो आणि इथे ती फॉर्म होते, आणि इथून काय होते की स्टॉक रिव्हर्सल होते, म्हणजे तो आता पडतोय, डाऊन ट्रेंडला आहे, आणि ही कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर तो अप ट्रेंडला जातो. तर ही एक कॅन्डल होते, ही नेहमी रिव्हर्सल कॅन्डल म्हणतात याला. तर ही सिंगल कॅन्डल असते, आणि याची जी हे असते, वीक असते. आता आपण हे वीक बघितली, कुठल्या कॅन्डलला याला आपण वीक म्हणतो, इथे ही लोअर वीक, ही अप्पर वीक. तर याची जी वीक असते ही बॉडीपेक्षा 2 to 3 टाइम्स ही मोठी असते, खाली असायला पाहिजे. तर आपण त्याला म्हणतो हॅमर. कुठल्याही स्टॉकमध्ये जेव्हा तुम्हाला हा हॅमर फॉर्म होताना दिसेल, तर 70 to 80% प्रोबॅबिलिटी असते की तो स्टॉक इथून आता रिव्हर्स होणार. सेम इथे
जर त्याच्या अपोजिट जरी सेम असेल, इन्व्हर्टेड हॅमर जरी झाला इथे कुठल्या याच्यामध्ये डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड मध्ये खाली सगळ्यात शेवटी असा जर इन्व्हर्टेड हॅमर फॉर्म झाला, तर इथून हा ट्रेंड हा जनरली अप ट्रेंड होतो, अप ट्रेंडला ते जातो. तर हे जे असतात हे फक्त याचा कलर जो आहे तो ग्रीन असणं असं आवश्यक नाही. हे रेड पण कॅन्डल फॉर्म होऊ शकते, इथे पण रेड कॅन्डल फॉर्म होऊ शकते. तर हे शोज करते की इथून स्टॉक जो आहे तो रिव्हर्सलला जाईल. आपण आता चार्ट मध्ये बघू. असं हा लक्षात आलं ना, हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर हा कधी पण जो असतो हा रिव्हर्सल तुम्हाला दाखवतो की इथून जो स्टॉक आहे, आता जो काही स्टॉक आहे हा डाऊन होतोय आणि इथे जर अशी कॅन्डल फॉर्म झाली तर इथून शक्यतो म्हणजे 80% तरी अशी प्रॉबिलिटी असते, 70 to 80% की इथून स्टॉक वर जाण्याची शक्यता असते. तर हा हॅमर असाही होऊ शकतो किंवा असा इन्व्हर्टेड हॅमर पण होऊ शकतो. हा जर तुमच्या इथे खाली एंडला जर झाला तर इथून अपट्रेंडची शक्यता असते. काय सर? जरा 2 मिनिटं सांगतो. म्हणजे आपला जो त्याने काय केलंय की जो तुमचा जो पहिला जो तुम्ही दाखवलाय ना हॅमर, तो त्याने ती दिशा उलटी केली, म्हणजे त्याला खालून सपोर्ट देतो त्याला, येस. म्हणजे त्याला वरती पकडून ठेवलं त्याने. कळलं ना? मराठी भाषेत सांगायचं म्हणजे त्याला इकडनं पकडलंय, त्याला खाली पडायला दिलेलं नाही. बघा तुम्ही जे रेड कॅन्डल आहे ना, त्याच्या खालची जी हॅमरची कॅन्डल आहे ना, ती खाली त्याला सपोर्ट देते, त्याचा बेस तयार करून त्याला सपोर्ट हा देते. काय दाखवतो की इट शो चेंज ऑफ ट्रेंड दाखवतो. म्हणजे हा, आपला त्याच्यानंतर ट्रेंड जो आहे ट्रेंड चेंज होतो इथून असं हा, ते त्याने दाखवतो. सपोर्ट दिलाय, त्याला सपोर्ट दिलाय. कळलं ना? खाली पडायला दिलेलं नाही, ते सपोर्ट दिला. तिकडनं पण त्यांनी रिव्हर्सल कॅन्डल डेव्हलप झाले. गो हेड. येस, मी तुम्हाला ते चार्ट वर दाखवतो पुन्हा. म्हणजे तसं शोधा लागतं ऍक्च्युली. इथे एक झालं, इथे तेवढं मोठं हे नाही आहे. कोणाला माहित असेल तर सांगू शकतो, म्हणजे मी शोधणारच आहे तो. कुठल्या तरी डाऊन ट्रेंडला पहा ना, एखादा डाऊन ट्रेंड पहा आणि मग ते सापडेल तुम्हाला. इथे हा दिसला, इथे बघा, इथे डाऊन ट्रेंड दिसतोय आणि इथे हा जो आहे इथे हॅमर तयार झाली आहे. हॅमर फॉर्म झालेला आहे. हो, म्हणजे इथे काय दिसतो की इथे डाऊन ट्रेंड आहे, ही कॅन्डल फॉर्म झाली, इथून अप ट्रेंड सुरू झाला. हो, इथं ग्रीन कलर आहे, याचा रेड कलर पण असू शकतो. म्हणजे डाऊन ट्रेंडला कुठलेही अजून एखादा केस पाहू आपण. इथे बघा डाऊन ट्रेंड दिसतोय आणि इथे इन्व्हर्टेड हॅमर झालेलं आहे. हो, हो. आणि इथून हे रिव्हर्स म्हणजे इथे अप ट्रेंड सुरू झाला. म्हणजे हे काय दाखवते की ट्रेंड जो आहे हा इथून चेंज होतो. ही जर कॅन्डल फॉर्म झाली तुमची तर इथून हा ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल म्हणतात त्याला. त्याच्यामुळे हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर याला ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल म्हटले जाते, कारण तिथून 70 to 80% असा चान्स असतो की तिथून रिव्हर्स होतो. बऱ्याचदा होत नाही, असंही होते, पण ही कॅन्डल फॉर्म झाली की चान्सेस असतात. म्हणजे लोक या कॅन्डल ही जी दिसतंय एक मिनिट, इथे एंट्री घेतात. म्हणजे याचा जर हाय समजा हा असेल 14065 असेल तर 14065 ला त्याला एंट्री घेतात आणि इथून मग जे काही त्याचं स्टॉप लॉस लावून लोक त्याच्यात हे करतात, ट्रेड घेतात. तर असे निफ्टी, बँक निफ्टी किंवा कुठलाही शेअर जर घेतला, आता टाटाचा शेअर आहे लेट्स, या दिसते इथे ना. बघा, इथे पण तसंच दिसतंय. असे बरेच स्टॉक्स आहेत की जिथे तुम्हाला हा पॅटर्न बऱ्याच ठिकाणी दिसणार तुम्हाला. तिथेही आहे. हा, तिथेही आहे. वीक इथे इज पण 2 to 3 लार्जर. टाइम्स त्याची वीक पाहिजे. म्हणजे हो, हो. कुठल्याही याचं एवढं आहे की ही जी बॉडी आहे याच्या 2 to 3 टाइम्स त्याची वीक असेल तर त्याला आपण हॅमर म्हणतो. आता इथे बरोबर. बघा, इथे डाऊन ट्रेंड आहे, ही कॅन्डल फॉर्म झाली, इथून तो अप ट्रेंड गेला. तर ही कॅन्डल आपल्याला शोधायला लागते. जर तुम्हाला स्टॉक्सला दिसली, आता इथे बघा, इथे ह्या इन्व्हर्टेड हॅमर झाला,
डाऊन ट्रेंड आला, इन्व्हर्टेड हॅमर आला, म्हणजे आणि इथून जर एंट्री घेतली असते एखाद्याने तर 1066 पासून तो 1175 म्हणजे 105 110 रुपयाचं इथे तुम्हाला 1256 6 दिवसामध्ये 100 रुपये एका स्टॉक मध्ये मिळाले असते. तर हे कॅन्डल्स अशा फॉर्म होत असतात वेगळ्या वेगळ्या. तर म्हणजे यात कंपल्सरी हे आहे की तो डाऊन ट्रेंडच असला पाहिजे, डाऊन ट्रेंड नंतरच ही कॅन्डल येस, पाहिजे. ही म्हणूनच आपण याला म्हणतो की रिव्हर्सल म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल म्हटलं जातं. ओके ओके. नाही पण त्यात एक बघितलं अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड पण आहे, तशी कॅन्डल तयार झाल्यानंतर खाली पण जातो. होते ना, मी हा. ते सांगितलं ती वेगळी आहे. एक मिनिट मी ते पण दाखवतो तुम्हाला. याला म्हणतात हँगिंग मॅन पॅटर्न आणि शूटिंग स्टार पॅटर्न. ही जेव्हा अप ट्रेंड असतो, अप ट्रेंडला जर अशी झाली तर तिथून स्टॉक खाली येतो. आपण पहिली जी बघितली ती हॅमर म्हणतात त्याला. ही डाऊन ट्रेंडला जर झाली फॉर्म तर तिथून ट्रेंड रिव्हर्स होतो. आणि हे हँगिंग मॅन जर आला सेम असतो हॅमरचाच, फक्त उलटा प्रकार. हा जर अप ट्रेंडला आला तर तिथून म्हणजे डाऊन ट्रेंड स्टार्ट होतो. ते पण आपण बघू स्टॉक मध्ये. मी स्टॉक्स याच्यासाठी घेतो की ते तुम्हाला लक्षात येईल म्हणून. आता मी म्हणजे मला शोधावंच लागेल कारण एवढं काही बघण्यात येत नाही. आता इथे बघा, इथे हे हँगिंग मॅन झालेलं आहे. हँगिंग मॅन पॅटर्न हा जो आहे हा सेम इथे दिसतोय बघा. अप ट्रेंड होता, इथे फॉर्म झाला, याच्यानंतर इथे डाऊन ट्रेंड आला. याच्यात पण कलर मॅटर नाही करत. इथे अप ट्रेंड होता, इथे आला, इथे आला. नाही, हे याला नाही म्हणता येणार आपल्याला हँगिंग मॅन. वीक लहान आहे त्याची. हा, वीक लहान आहे त्याची. नाही इथे आहे ना. हा तो आता गेला. हा, येस, हा इथून हा. थोडा वर झाला पण तो आला इथे. हो तर हे आपल्याला बघायला लागतं. इथे बघा, इथे क्लिअर कट दिसतोय. हो, हँगिंग मॅन वर वर आला इथे वर, आणि इथून खाली हे झाला. हा सुद्धा इथे सेम आला. याला हँगिंग मॅनच म्हणतो आपण. इथे इथे वर अप ट्रेंड होता थोडस, अप ट्रेंड मध्ये इथे आला, तिथून तो पूर्ण स्टॉक खाली पडला. म्हणजे ऑलमोस्ट 100 रुपयाचा इथे 1050 तो ऑलमोस्ट 936 म्हणजे 150 रुपयाचा जवळपास तो खाली पडला. जर एखाद्याने शॉर्ट केला असता हा तर जवळपास 150 रुपये एका स्टॉक मध्ये त्याला पुढच्या 5 दिवसात मिळालं असतं. तर हे आपण बघितले ते हँगिंग मॅन आणि हे म्हणजे दोन टाईपचे आपण बघितले. एक हॅमर, जर डाऊन ट्रेंड असेल आणि तिथे जर फॉर्म झाला तर याला आपण म्हणतो हॅमर. मग याच्यात कलर कुठलाही असू शकतो. सेम अप ट्रेंड आहे आणि वर फॉर्म झाला म्हणजे वरच्या म्हणजे अप ट्रेंड आहे पूर्ण आणि वरच्या साईडला जर हा हँगिंग मॅन जर झाला तर तिथून हा डाऊन ट्रेंड होतो. या दोन्ही याला आपण म्हणतो रिव्हर्सल पॅटर्न. जर खाली डाऊन ट्रेंडला झाला तर अप होऊ शकतो आणि वरच्या साईडला जर झाला तर तिथून स्टॉक्स हा खाली जातो. ओके. त्याच्यानंतर तिसरं आहे हे बुलिश मोरोबोजो कॅन्डल्स म्हणतात त्याला. तर ही जी असते मोरोबोजो कॅन्डल्स ही एकदम मोठी असते म्हणजे 95% ही बॉडी असते. आता इथे जरी मी वीक काढलेली नाहीये पण याला छोटीशी वीक असते किंवा नसते पण वीक. तर ही एक महत्वाची कॅन्डल आहे. म्हणजे ही कॅन्डल फॉर्म होते तेव्हा बायर्स जे असतात ते म्हणजे खूप ऍक्टिव्ह झालेले असतात तेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते, बुलिश मोरोबोजो. आणि ही बेरिश म्हणजे जिथे तुमचे सेलर्स खूप ऍक्टिव्ह झालेले म्हणजे 90 म्हणजे जवळपास सगळे सेलर्सच आहे त्याच्यात आणि बायर्स नाहीये, तेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते. तर याला म्हणतात बुलिश मोरोबोजो आणि बेरिश मोरोबोजो. ही तुम्हाला निफ्टीमध्ये बरीच दिसेल, बँक निफ्टीमध्ये बरीच दिसेल. तर ह्या आणि स्टॉक्स मध्ये पण बरीच दिसेल. आता मी काल एक स्टॉक शोधला, तो कुठला विलमारचा स्टॉक होता. एक मिनिट. त्याच्यामध्ये ती कॅन्डल फॉर्म झालेली आहे. सगळे जे थोडे नवीन लोक आहेत त्यांनी ही कॅन्डल सगळ्यांनी पाहावी चांगली. ही सगळ्यात महत्वाची कॅन्डल आहे. येस, म्हणजे इंट्राडे साठी खूप चांगली आहे अदानी विल्मर.
हे बघा, ही काल फॉर्म झालेली आहे, म्हणजे शुक्रवारी. याच्यावर म्हणजे जनरली आता जे ट्रेडर्स असतात ते याच्यावर एंट्री करतात आणि इथून मग जे काही टार्गेट असेल 5%, 10% ते हे करतात. तर ही आत्ता फॉर्म झाली आहे. तर ही जनरली अशी आहे पाहिजे, मोठ्या मोठ्या कॅन्डल्स फॉर्म होतात. याला म्हणतो आपण बुलिश मार्बल. याला जर बघितलं तर तुम्हाला विक जी आहे, हे विक म्हणजे खाली आणि वर तुम्हाला काही दिसत नाहीये. ओपन बघा याचा किती 344 होतं आणि क्लोज 383.15 आणि हाय मारला त्यांनी सेम आणि लो मारला ऑलमोस्ट सेम, म्हणजे 343.20 हे लो आहे आणि ओपन झालेले 344 आहे. म्हणजे याला वीक नसते, बिलकुल कमी असते असली तरी. तर त्याला म्हणतो आपण मोरोबोजू कॅन्डल. म्हणजे ही जेव्हा फॉर्म होते तेव्हा चान्सेस असतात की तिथून नाही, म्हणजे जसं मी आता आपण याच्या बघितलंय, हँगिंग मॅन बघितलं, हे बघितलं, तिथून तसं ट्रेंड म्हणजे त्याच्यानंतर अप ट्रेंड शक्यतो असतो. 1-2 दिवस साईडवेज जाऊ शकते मार्केट. आता याच्यातच जर बघितलं आपण तर इथे बघा, इथे पण बुलिश मॉर्बल ही झालेली आहे बरोबर. म्हणजे इथे हे पण झालं, हॅमर पण झाला, ही झाली. त्याच्यानंतर 2-3 दिवस इथे गेलं, पण त्याच्यानंतर तो स्टॉक ऑलमोस्ट 10%चा इन्क्रीज देऊन गेला. 2-3 दिवस जर गेले तर इथून 10%चा त्यांनी जवळपास राईज दिली. ही हँडल जेव्हा फॉर्म होते तेव्हा 1-2 दिवस ते मे बी कन्सॉलिडेशन होऊ शकते, पण त्याच्यानंतर ते पुन्हा लगेच व्हॉल्यूम वाढते त्याच्यानंतर आणि तो तुम्हाला बऱ्यापैकी रिटर्न देऊ शकतो. तर ह्या बऱ्याच स्टॉक्स मध्ये दिसू शकते. अजून आपण बघू कुठे दिसते का. इथे पण दिसते, ही बुलिश मॉरोबोजोच आहे, आपली बेरिश मॉरोबोज आहे. याच्यानंतर डाऊन ट्रेंड होतो, पण शक्यतो याच्यावर एंट्री घेणारे, म्हणजे याच्यावर जेव्हा जो स्टॉक जाईल त्याच्यानंतर ते एंट्री घेतात. एखादी बुलिश बघू. मनीष भैया, ये फेलियर नहीं है इसका, बेरिश मोरोबोजो का पिछला वाला? क्या बोला? ये पिछला वाला जो अभी दिखा रहे थे आप, वो फेलियर नहीं है मोरोबोजो का? हाँ है ना, failure तो है. वो सिर्फ फेलियर। कंफर्मेशन रहता है. इसके नीचे अच्छा। गया तो एंट्री रहती है. अभी इसके नीचे गया ही नहीं है वो, तो ये फेल्यूर है. अभी इसके अगर नीचे जाता था तो एंट्री था, तो वो स्टॉप लॉस लगता था. पर अभी ये देखेंगे, ये भी ऑलमोस्ट थोड़ा सा है इसको भी. इसके नीचे एंट्री करते थे तो ये था इधर नीचे, राइट. हाँ, तो इसके पीछे फेल्यूर वाला वो तो फेलियर है. भी था। हाँ हाँ, इसके मल्टीपल फेलियर्स है पीछे सारे, यस यस. 1 2 3 4। नहीं, अभी जस्ट अपन देख रहे हैं ऐसा हाँ। एक हाँ, आधा तो स्टॉक मतलब देख रहे हैं. मेरा 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 कहने का ये मतलब है, ये कैंडलस्टिक कोई आइडियलिस्टिक कंडीशंस नहीं है, ये सिर्फ देखनी चाहिए, ब्लाइंडली फॉलो नहीं करना चाहिए जो भी नए होंगे या। नहीं, ब्लाइंडली तो फॉलो करना ही नहीं है, पर वो एटलीस्ट समझने को ना कि ये कौन सा बुलिश. अभी यहाँ पे भी फेल हो गया देखिए. इसके बाद में क्या हुआ, ये है बुलिश मोरोबोजो. उसके बाद में क्या हुआ, हैंगिंग मैन आ गए. फेल्युअर हो गया है. ओके, तो अगर ये कैंडल अगर दूसरा और एक आधा बुलिश कैंडल बनता था तो एंट्री कर सकते थे, पर ये दूसरा कैंडल ही उसका साइन आ गया कि ये हैंगिंग मैन बन गए. लेकिन एंट्री तो इसलिए हो वो चुकी थी ना इसमें। वही ना, वो स्टॉप लॉस तो लगेगा ना. हाँ। तो वो तो उतना तो करना ही पड़ेगा. वो ये मैं बता रहा हूँ, अभी कैंडल्स का बता रहा हूँ. वो मनीष 100% ये कैंडल बन गए कि आपको एंट्री लेना है ऐसा नहीं है. एग्जैक्टली, हाँ, ये वाली मनीष लाइन जरूरी है। मनीष Yes. आता मी थोडं हा, इथे इंटरप्ट करेल. आता ही कॅन्डल आता तू Yes. दाखवली ना, ती फेल्युअर का ठरली? हम्म. कारण की इट इज नॉट ऍट द लेवल ऑफ डाऊन ट्रेंड. जर ही डाऊन ट्रेंड ऑफ चार्टच्या जर खाली आली असती ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल, तर मग तिने रिव्हर्सल दाखवलं असतं. पण इट इज ऍट द टॉप. बरोबर. येस हा, येस. म्हणजे चार्टच्या जर तुम्ही हे आधी पाहायला पाहिजे की चार्टचा डाऊन ट्रेंड चालू आहे का. डाऊन ट्रेंडला जर मोरोबोजो मोठी कॅन्डल आली, ग्रीन कॅन्डल, देन जनरली इट सिग्निफाय दॅट की आता इथून रिव्हर्सल होणार आहे असं मला राइट. वाटतं. भैया एक पॉइंट, बरोबर. लेकिन हाँ। वो बनी है ब्रेकआउट पे और बनी है वॉल्यूम्स के साथ, तो हाँ, कोई उसको ब्रेकआउट भी कंसीडर कर सकता है। ब्रेकआउट भी हो सकते. बराबर आहे. इट इज अनदर वे ऑफ एंट्री इन द मार्केट. ओके. नाही जसं तुम्ही म्हटलं ये ना वो आशिष सर, एसएल हिट हुआ ते है उसमें। आवश्यक आहे. ही पण हा, आपली इथे. खालीच बनते. डाऊन ट्रेंडला जर ही बनली हा तर हा तिथे एंट्री आहे.
बरोबर ते आहे. येस, ते सांगायचं राहिलं समजा मला. म्हणजे जसं आपण याला म्हणतो की हॅमर बनतो, तो कसा बनतो की डाऊन ट्रेंडला जर हॅमर फॉर्म झाला तर तिथून अप ट्रेंडचे चान्सेस आहे. हँगिंग मॅन जेव्हा अप ट्रेंड आहे आणि तिथे जर टॉपला जर ते बनलं तर तिथून बेरिश येतो. बरोबर आहे. सेम याचं आहे, बुलिश मोरोबाचं तसंच आहे. डाऊन ट्रेंड आहे आणि तिथे जर बनली तर याच्यानंतर अप ट्रेंड येतो. तर इथे हे बरोबर होते बघा, इथे डाऊन ट्रेंड होता, जो हो, काही असेल 1 वीकचा डाऊन ट्रेंड दिसतो. इथे बुलिश मोरोबाज बनली, त्याच्यानंतर तो अप ट्रेंड झाला. ये पण बुलिश ही टॉपला मोरोबोजो बनली विद आणि हरामी दोनों बनी है। किधर? ये जो आप बता रहे हो ना, ये बुलिश मोरोबोजो एंड हरामी दोनों बनी है, क्योंकि नहीं, उसने हरामी पिछली, नहीं है इधर, इसको भैया हरामी उसने नहीं पिछली हाफ को क्रॉस मारा है और ऊपर क्लोजिंग दी है। नहीं, वो तुम्हारा ये कैंडल बनता है, उसको क्या बोलते हैं उसको, एंगल्फिंग. नहीं नहीं। नहीं, एंगलफिन, एंगलफिन तो ही आपली ही आहे, स्पिनिंग नाही. ठीक आहे ना, आपण कॅन्डल पाहून पाहून घेऊ सगळ्यासाठी. चालेल चालेल. तर हे चार्ट मध्ये मुद्दामून समजून सांगण्याकरता किंवा कळण्याकरता सगळ्यांना, म्हणजे ज्यांना ऍटलिस्ट माहित नाही त्यांना कळण्याकरता इथे आपण चार्ट बघत आहे. हो, येस. तर ही नेहमी डाऊन ट्रेंडला जर बनली, डाऊन ट्रेंड आहे, मार्केट असं खाली खाली पडतंय आणि त्याच्यानंतर जर बनली ही कॅन्डल तर इथून अप ट्रेंड जाण्याचे चान्सेस असतात. सेम बेरिश मध्ये बेरिश मोरुबोजो जर बनली तर त्याला, जर ते अप ट्रेंडला जर ती बनली तर तिथून डाऊन ट्रेंड येण्याचे चान्सेस असतात. बरोबर बरोबर. हा, आता तिसरी जी कॅन्डल्स आहे ही म्हणतो आपण याला बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. आणि ही जर फॉर्म झाली, एंगल्फिंग म्हणजे काय की कव्हर करणं पूर्ण. जर ह्या रेड कॅन्डलला ही ग्रीन कॅन्डल ही पूर्ण कव्हर करते, तर याला म्हणतो आपण बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. म्हणजे इथे डाऊन ट्रेंड होता, या रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनी पूर्ण कव्हर केलं, याला म्हणतो आपण बुलिश एंगल्फिंग. याला म्हणतो एंगल्फ करणं, म्हणजे याला, या कॅन्डलला त्यांनी पूर्णपणे कव्हर केलं त्याच्या स्वतःच्या बॉडीनी, या बॉडीला पूर्ण कव्हर केलंय, याला म्हणतो आपण एंगल्फिंग कॅन्डल. जेव्हा डाऊन ट्रेंड असतो तिथे सेम जर असं फॉर्मेशन झालं, इकडे रेड कॅन्डल आहे आणि त्याला दुसऱ्या ग्रीन कॅन्डलनी जर पूर्ण कव्हर केलं तर इथून अप ट्रेंड जाण्याचे चान्सेस असतात. सेम बेरिश एंगल्फिंग, अप ट्रेंड आहे आणि वरच्या साईडला टॉपला जर अशी कॅन्डल बनली, म्हणजे इथे ग्रीन कॅन्डल आणि त्याला पूर्ण कव्हर केलं रेड कॅन्डलनी, तर इथून डाऊन ट्रेंड व्हायचे चान्सेस जास्त असतात. याच्यात काही डाऊट? नाही, ठीक. याच्यात आपण जर ते पण चार्टवर दिसते का कुठे, बघू आपण. कोणाला माहित असेल तर सांगा, म्हणजे ते बघता येईल. हे इथे आलाय, म्हणजे पहा, डेच्या खाली, 1 डेच्या खाली लिहिलेलं आहे, रेडला ग्रीननी कव्हर केलाय. पुढे कुठे? हा, 1 डे लिहिलाय त्याच्या खाली. आता ते फ्युचरच्या खाली आहे. फ्युचर सर, इंडेक्स फ्युचरच्या खाली. डेट कुठे? डेट कुठली? तर मला डेट दिसत नाहीये ना, तर ओके. आता तुम्ही पहा, भैया भैया लेकिन वो टॉप पे बना है। वो टॉप पे बना है. हाँ, वो टॉप पे बना है. ये ले लो, ये भी हो सकती है। हाँ, यही वाली भैया, ही ये होऊ पीछे शकते, वाली, ही होऊ शकते. बेरिश बेरिश एंगल्फिंग। बेरिश, बेरिश हाँ, एंगल्फिंग हो गई. बेरिश नहीं, एंगल्फिंग होऊ पीछे शकते. नहीं, वाली, बाजू पीछे वाली, लेफ्ट वाली, पीछे वाली और पीछे पीछे वाली. वाली, और बड़ी क्या, बड़ी 2024 जो के है, ऊपर, जनवरी की है, मेरे को लगता है 2024 की है कौन सी? ये। हाँ, ऊपर ऊपर हाँ भैया, सबसे टॉप पे डबल टॉप, ये डबल टॉप बना दिया ना इसने। हाँ, वहां पे हा, रेडला रेडनी एंगल्फ केलं असं म्हणता येईल. बॉडी टू नाही, बॉडी, लेकिन ठीक है, आइडियल म्हणजे नहीं है थोडी एकदम। वर आयडियल चालली नाही ती. आहे, लेकिन ठीक आहे. हा, हाँ येस. ठीक है, चलेगी। डबल टॉप ले लो उसको। एक मिनिट, मी निफ्टीला बघतो, निफ्टी मध्ये असं. ये ले लो भी, अच्छा नहीं, लेकिन ये ये भाई, फेल हो गई।
इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी होती वाटतं त्यावर इलेक्शनचा रिझल्ट फेल हुई थी वो. इथे बघ, इथे इथे दिसते नाही, ही सॉरी, ही बुलिश हरामी झाली. ये भैया, ये इधर लेफ्ट 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 डबल टॉप के पास. हाँ ये वाली. येस येस, ही झाली. बॉडी कव्हर करून टाक. हा इलेक्शन वाले दिन देख लो, वो बहुत बड़ा फेलियर था. हा हा. So, इथे दिसतंय, ही आपली दिसतंय की ही ट्रेंड म्हणजे मार्केट वर चाललंय आणि इथे बेरिश एंगल्फिंग झालेली आहे. या ग्रीनला पूर्ण त्यांनी कव्हर केलं, त्याच्यानंतर मार्केट खाली पडलं. बरोबर आहे, हे टिपिकल आहे. हा, निफ्टी बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेंडचं काही सांगता नाही, म्हणजे कॅन्डल्सचं काही जरी बुलिश हरामी झाली, बुलिश एंगल्फिंग झाली, तरी पण ट्रेंड काही उलटेच चालतात. बेसिकली बँक निफ्टी मध्ये. येस. स्टॉक्स ले लो भैया, स्टॉक्स. कोणसा एखादा स्टॉक मालूम होगा तो बोलो मुझे. साहेब झोमॅटो ना ब्रेकआउट दिलाय. झोमॅटो का ब्रेकआउट दिलाय, कन्फर्मेशन माझी कन्फर्मेशन. नाही, म्हणजे तो याच्यात कॅन्डल फॉर्म दिसतंय का त्याच्यात? कॅलेंडर फॉर्म दिसतोय बघा ना, काढून बघा. ब्रेकआउट दिलाय, काम करू शकतो, कोणी पण काम करू शकतो. यूपीएल ले लो भैया, बेरिश एंगल्फिंग बनी है. यूपीएल क्या, एक मिनिट ये देख लेता हूं. नाही, याच्यात तो कॅन्डल फॉर्म नाही आहे ना कुछ. इथे हे झालेलं आहे फक्त बेरिश एंगल्फिंग झालेली आहे इथे. पण ते फेल्युअर आहे. पण ते इथपर्यंत आलं 2-3 दिवसात थोडंफार टार्गेट त्याचं आहे, पण खूप नाही आहे. झोमॅटो ब्रेकआउट दिलाय हा. साहेब. इथे झालेलं आहे, इथे बघा. हा, ते आहे टिपिकल. येस, हे This is बेरिश. येस, खूप मोठं ब्रेकआउट आहे सर. हा, याच्यावरती कोण काम करू शकतो. व्हॉल्यूम पण आहे, कॅन्डल पण आहे. हे गॅपअप आहे. हा, गॅपअप आहे गॅपअप आहे. आणि ऑल टाइम हायच्या वरती आहे. इथे ठीक आहे स्टॉप ना, लॉस पुढे. ठेवून, इथे स्टॉप लॉस ठेवून माणूस काम करू शकतो. हो, पुढचे कारण घेता येईल मनीष. फंडामेंटल हिशोबाने झोमॅटोची काय सिच्युएशन आहे? फंडामेंटलच्या हिशोबाने त्याचं आता मार्केट कॅप जवळजवळ 1.5 लाख कोटीच्या वरती गेलेलं आहे. आणि आता ते टेक्नॉलॉजी कंपनी आहे ना, ही ते टेक्नॉलॉजी कंपनी. बट स्टील दे आर मेकिंग लॉसेस. नाही, सध्या प्रॉफिट आलेलं आहे. आलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे ती कॅन्डल दाखवते ना, म्हणजे कॅन्डल डेव्हलप झाली. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, एक दाखवलंय की जेव्हा ऑल टाइम हाय होते ना, जेव्हा त्याच्यानंतर व्हॉल्यूम मध्ये होते ना, तेव्हा तो स्टॉक वरच्या रेंजला जातो. एक एक्झाम्पल देईल तुम्हाला, डिपेंड ऑन यू. करेक्ट. ते पण ऑल टाइम हाय ब्रेक केल्यावर घ्यायला कलेजा खूप मोठा लागतो. पण तेव्हा व्हॉल्यूम बघा ना, कलेजा ज्याने माल घेतलाय ना, तो खाली यायला देणार नाही साहेब. बघा तुम्ही, अगदी बरोबर आहे. ज्याने एवढा माल घेतलाय ना, तेवढा खाली यायला देणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊ, गो हेड. याच्यात आलं ना लक्षात, ही बुलिश हो. एंगल्फिंग ही नेहमी डाऊन ट्रेंडला तुम्हाला बॉटमला दिसेल. म्हणजे सपोर्टला जर ही कॅन्डल अशी फॉर्म झाली तर इथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस असतात. जसे आपण बाकीचे पॅटर्न बघितले तसंच हा पॅटर्न आहे. सेम बेरिश ही जर टॉपला जर झाली, अप ट्रेंड आहे, टॉपला जर अशी कॅन्डल फॉर्म झाली तर तिथून चान्सेस असतात की ते रिव्हर्सल येण्याचे. तर हे आपण चार्टवर तुम्ही बघू शकता. याचं अनालिसिस तुम्ही जरी असे स्टॉक्स बघत गेले आणि तुम्हाला दिसेलच असे कुठे ना कुठे हे फॉर्म्स होतच राहतात. हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे की तुम्हाला तिथे दिसणारच प्रत्येक ठिकाणी. नंतर ही बुलिश हरामी, याच्यात जसं आपण वर काय बघितलं की या रेड डाऊन ट्रेंड आहे, रेड कॅन्डलला इथे ग्रीन कॅन्डलनी पूर्ण हे कव्हर केलं. सेम इथे या रेड कॅन्डलला, म्हणजे याला काय म्हणतात ऍक्च्युली, हा जपानीज वर्ड आहे. हरामी. म्हणजे हरामी म्हणजे प्रेग्नंट असं, म्हणजे येस. तर त्या याने ते तसं हे केलेलं त्याला. त्या रेड कॅन्डलच्या तिला बाई समजावं, एक रेड कॅन्डलला तिचं पोट आहे, ते त्या पोटात ग्रीन कॅन्डल आहे. येस. तर ही सुद्धा ट्रेंड रिव्हर्सल आहे. जेव्हा ही डाऊन ट्रेंड असा असतो आणि बॉटमला जर अशी मोठी रेड कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये जर ग्रीन कॅन्डल पूर्ण कव्हर झाली तर तिथून तो ट्रेंड रिव्हर्सल होतो.
याचे पण आपण केसेस सेम बघू शकतो. सेम याचं बेरिश टॉपला जर बघितलं इथे ग्रीन कॅन्डल अपट्रेंड होता, अपट्रेंडला जर असं छोटी मधातली रेड कॅन्डल झाली ज्याला कव्हर झालं, ही अशी फॉर्मेशन जर झालं तर तिथून हे बेरिश ट्रेंड चालू होतो. चालेल चालेल. पुन्हा नेक्स्ट मी स्लाइड घेत आहे. नाही हे दाखवायची गरज नाही, हे समजलंच आहे ते. ठीक आहे चालेल. हा नेक्स्ट घेऊ. त्याच्यानंतर ही डोजी आहे. तर डोजी जी असते ना म्हणजे जिथे बुलिश ट्रेडर पण काय करतात की खालून म्हणजे ट्रेडर्स जे असतात बायर्स आहे ते बायर्स पण वर प्राइस घेऊन जातात आणि सेलर्स पण तिकडून सेल करत जातात. तर तिथे बायर्स जास्त की सेलर्स जास्त जिथे कन्फ्युजन असते तिथे अशी कॅन्डल बनते. म्हणजे ही ट्रॅप कॅन्डल असते. म्हणजे बायर्स आहे की सेलर्स आहे म्हणजे ओपन इक्वल टू म्हणजे लो जो असतो म्हणजे काय म्हणता येईल त्याला इनडिसिसिव्ह. ओपनिंग आणि क्लोजिंग याची सेम असते. याला आपण न्यूट्रल म्हणतो. म्हणजे ही जी न्यूट्रल कॅन्डल आहे म्हणजे इथे ओपनिंग पण इथेच झाली मार्केट म्हणजे समजा 100ला ओपन झाली आणि 100लाच क्लोज झाली, ती भले गेली खाली 90 पर्यंत गेली आणि ते 110 पर्यंत गेली. म्हणजे बायर्स होते ते 90 वरून ते म्हणजे बायर त्याला खाली आल्यानंतर घेत गेले, वर नेलं, पुन्हा सेलर्स तिथून मात्र सेल करत गेले, पण शेवटी जिथे ओपन झाली तिथेच ती क्लोज झाली. याला म्हणतात डोजी. तर हे न्यूट्रल डोजी, लॉंग लेग, ग्रेवस्टोन असे बरेच आहे. म्हणजे आता इथे जर बघितलं तर इथे तसंच दिसतंय. म्हणजे तोच प्रकार आहे. बायर्स वाढले, तिकडून सेलर्स वाढले. इथे काय दिसतो ग्रेवस्टोन मध्ये की सेलर्सचं प्रमाण जास्त होतं. बरोबर. इथे म्हणजे सेलर्स खूप वाढले पण प्राइस जिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली. हे मात्र चारही तुम्हाला कॅन्डल्स मध्ये फॉर्मेशन सेम दिसेल. डोजी ही बऱ्याच ठिकाणी दिसेल याच्यामध्ये. एक मिनिट. हे बघा इथे आता आपला झोमॅटोचा शेअर आहे ओपन आणि क्लोज 226.62 ला ओपन झाली आणि क्लोज सुद्धा 226.89 म्हणजे पॉइंट मध्ये फरक आहे एकदम. तर असे म्हणजे इथे काहीच नाही म्हणजे मार्केट हे सगळं साईडवेज असते. बायर्स पण तेवढे, सेलर्स पण तेवढे. इथे बघा इथे तुम्हाला खूप दिसतात झोमॅटो मध्ये. इनडिसिसिव्ह आहे म्हणजे. हा इनडिसिसिव्ह म्हणतात हा त्याला. इंडिसिजिव्ह कॅन्डल आहे. येस येस येस. नॉर्मली जेव्हा व्हॉल्यूम कमी होते ना कुठल्या स्टॉकमध्ये तेव्हा जेव्हा काउंटर होतो ना त्याच्या पुढच्या दिवशी जी मुवमेंट असते ना ती तेव्हा ते इंडिकेशन असते की काहीतरी इथे घडणार आहे. जो त्यांनी दाखवला ना इंडिसिटिव्ह मध्ये व्हॉल्यूम ड्राय झालंय राईट. काउंटर. इथे त्याच्यानंतर व्हॉल्यूम त्याने कमी कमी दिसते आणि आणि त्याच्यानंतर त्यांनी जी मुवमेंट घेतली ना ती मोस्टली जास्ती होती असं माझा एक एक्सपिरियन्स आहे. गो हेड. येस येस बरोबर. कुठले FI वगैरेची एंट्री पण असू शकते याच्यात त्यावेळेस. असू शकते. हा जिथे हे असं पण इथे व्हॉल्यूम दिसतंय वाढताना. व्हेरी FI ची एंट्री असते त्या व्हॉल्यूम खूपच कमी 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 असते आणि मला वाटतं झोमॅटो मध्ये FI DI नाहीये. अच्छा. बहुतेक नाहीये FI DI याच्यात. नॉर्मल याच्यामध्ये जेव्हा फॉर्मेशन तयार होते ना जे ड्राय जेव्हा कॅन्डल तयार होते ना जेव्हा व्हॉल्यूम कमी होते ना त्याच्या नेक्स्ट 2-3 दिवसामध्ये बराच मोठा ब्रेकआउट येतो हिस्ट्रीमध्ये आणि तो मग कन्फर्मेशन असते. ती कन्फर्मेशन म्हणजे आहे गॅप अप पण होऊ शकते आणि गॅप डाऊन पण होऊ शकते. हा इट डिपेंड. ती दोन्ही एक न्यूट्रल साईन आहे. जे आता आशिष सरांनी म्हटलं ते इंडिसिजिव्हनेस कॅन्डल असते. इंडिसिजन म्हणजे तुम्हाला जजमेंट देत नाही ते कसं होते. राईट. तुफान आणि दिल्ली की शांती. हा ब्रेकआउट माझ्यामध्ये सस्टेन होईल असं माझा अंदाज आहे. बघू चला. येस. नंतर हा शेवटचा एक मॉर्निंग स्टार म्हणतो आपण याला. मॉर्निंग स्टार पॅटर्न हा पण तसाच आहे. हा बुलिश ट्रेंड रिव्हर्सल आपण याला म्हणतो. 3 कॅन्डल अशा याच्यात फॉर्म होत असतात. फर्स्ट कॅन्डल मात्र याच्यामध्ये बेरिश पाहिजे. सेकंड कॅन्डल कुठली ग्रीन असू शकते किंवा रेड दोन्ही चालते आणि ही मात्र पुढची ग्रीन कॅन्डल पाहिजे. तर हा पण तसाच होतो म्हणजे डाऊन ट्रेंड असेल आणि तिथे जर असं हे झाले तर त्याच्यानंतर अपट्रेंड होण्याचे चान्सेस असतात. आणि ही कॅन्डल जरी आता इथे दिसते की थोडंसं वर खाली गेलं याच्यात डोजी जरी आली तरी पण सेम आहे म्हणजे पॅटर्न सेमच आहे. पण कधी डोजी फॉर्म होते कधी अशी फॉर्म होते. त्याला या दोन्ही याला मॉर्निंग स्टार पॅटर्नच म्हणतात. पण डोजी असली तरी पण इथून जर थर्ड कॅन्डल म्हणजे ही रेड कॅन्डल झाली त्याच्यानंतर इथे डोजी फॉर्म झाला त्याच्यानंतर इथून जर ग्रीन म्हणजे मार्केट जर बुलिश दिसलं तर इथे आपण एंट्री त्याच्यात लोक घेतात बऱ्याच ठिकाणी.
तर हा पॅटर्न सुद्धा एक म्हणजे चालणारा एक आहे, रिव्हर्सलचा पॅटर्न. रिव्हर्सल पॅटर्न आहे हा सुद्धा. तर फक्त याच्यामध्ये व्हॉल्यूम फार महत्वाचं असते. स्ट्रॉंग व्हॉल्यूम जर असेल तरच याच्यात एंट्री करा. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूमचं म्हणजे प्राइस ऍक्शन पूर्ण असते, याच्यामध्ये तेवढी प्राइस ऍक्शनचं हे नाही राहत. तर हे जवळपास सगळे पॅटर्न्स आहेत की जे मेन कॅन्डल्सचे पॅटर्न्स, जे महत्वाचे पॅटर्न्स आहेत, जे आपण चार्टमध्ये बघायला पाहिजे. आता जसं आपण हे बघितलं तसंच चार्टिंग पॅटर्न्स पण आहेत. म्हणजे मनीष, येस सर. चार्टिंग पॅटर्न्स आपण मला वाटते नेक्स्ट सेशनला घेऊ. हो, येस येस. नाही, मी बनवलेच नाहीये ते, मी जस्ट हा हा दाखवतो. हा. कारण टेक्निकल त्याचं ते अनालिसिस वेगळं मध्ये पूर्ण वेगळं लेक्चरच लागेल. आणि अभिजित, हॅलो अभिजित, आय थिंक ही लेफ्ट. तर याच्यामध्ये म्हणजे टेक्निकल अनालिसिस जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, जसं आता आज आपण कॅन्डलस्टिक शिकलो, याचं प्रत्येक याच्यात तुम्हाला चार्टमध्ये जाऊन पाहून पाहून तुम्हाला लक्षात येईल, त्याची सवय होईल की कुठली कॅन्डल फॉर्म झाली. त्याच्यानंतर मग आपलं सपोर्ट रेजिस्टन्स चार्ट पॅटर्न हे जेव्हा पूर्ण आपण शिकू ना, तेव्हा आपण नक्कीच काही ट्रेड म्हणजे 5% 10% ट्रेड आपण काढू शकतो. जसं आता यांनी झोमॅटो सांगितलं सर, तर हा कुठला तरी पॅटर्न त्याच्यात बनतो, कुठले तरी कॅन्डल स्टिक त्याच्यात फॉर्म होते आणि त्याच्यानंतरच त्याच्यात असे 5% 10% आपल्याला काढता येईल. चार्ट पॅटर्नचं कोणी घेईल का? गजेंद्रजी तुम्ही घ्याल? नाही, टेक्निकल मध्ये मी माझा फारसा अभ्यास नाही आहे जास्त. आय डू प्युअरली ऑन फंडामेंटल. या समजतं, पण इन्व्हेस्टमेंट फक्त. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू टेक्निकल अनालिस्ट, माझं असं म्हणणं आहे की टेक्निकल इज ऑलवेज इज अ पोस्टमार्टम. नाही, काय गजेंद्रजी, बेसिकली जे हाय व्हॉल्यूम इन्व्हेस्टर असतात ते फंडामेंटल्स पाहतात. आमच्यासारखे लो व्हॉल्यूम आम्ही टेक्निकल पाहतो. काही नाही, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ते, असं काही नाही. मी अभिजितला विचारतो, ही इज ऑलवेज इंटरेस्टेड इन टेक्निकल. अभिजित नाही, मी आता मागच्या चंडीगड ट्रिपला जाऊन आलो त्यावेळेला टेक्निकल देखता हूं लेकिन करता फंडामेंटल पे बेसी हूं. ट्रेडिंग फंडामेंटल मध्ये कसं आहे ना, म्हणजे पर्यंत म्हणजे मला जो प्रॉब्लेम वाटतो कधी कधी तू फंडामेंटल्स मध्ये काय होते की तुम्ही आज मी समजा 500 ला स्टॉक घेतला, तो 6 महिन्यांनी जर मार्केटमध्ये काही चेंजेस झाले तो पुन्हा 500 वर येतो. म्हणजे 6 महिने तुम्ही होल्ड केला आणि आज त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे, असं सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम्स होतो. होतं, बरेच त्याच्यामुळे येस येस, म्हणून कसं आहे टेक्निकल मध्ये आपलं 5% 10% काढले म्हणजे हे बघून. एक मिनिट हा भाऊ, एक मिनिट एक मिनिट एक खूप मिनिट महत्वाचं आहे. एक मिनिट बोलतो. इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा Yes, yes. टेक्निकल महत्वाचंच आहे. कारण आता Yes. HDFC, L&T किंवा रिलायन्स काही फंडामेंटली खराब नाही आहेत. बरोबर. त्यात आपला अपॉर्च्युनिटी लॉस होतो असं वाटतं मला. त्यावेळेस पर्यंत आपल्याला ते होल्डिंग होतं. आणि होल्डिंग ठेवायला. हा, हॅलो, आता मी आज आपण जशी ते कॅन्डल बघितली, लेट्स से याची कुठले ते हँगिंग मॅन समजा, तो जर फॉर्म झाला आणि आपण नेमकं त्यावेळेस घेतलं फक्त फंडामेंटल्स पाहून, तिथून तो मार्केटमध्ये ऑलरेडी 10% 20% पडलेला असतो, तर तिथे आपलं नुकसान होतं. म्हणून ते टेक्निकल थोडं माहित असणं माझ्या हिशोबाने आवश्यक आहे. गरजेचंच आहे, ते इम्पॉर्टंट पण आहे. Yes. मी एक जरा मी बोलतो, तुम्हाला एक स्टॉक घ्यायचा आहे समजा L&T आहे. L&Tचा भाव आता समजा 3200 का 3600 झालेला आहे. स्टॉक चांगला आहे फंडामेंटली. तुम्हाला कळलं की हा फॉल झाल्यानंतर त्याचा बॉटम झाला, तर म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये लावणार असता L&T मध्ये, तर तुम्हाला नंबर ऑफ शेअर वाढणार खाली आल्यानंतर, कारण तो बॉटम Yes. तुम्हाला कळला. मग तुमची जी कॉस्टिंग आहे म्हणजे त्या स्टॉकची आहे ना कमी होते. बरोबर. आणि तुम्ही टॉपला घेतल्यानंतर तो खाली आला ना, तर मग माणूस थोडा पेनिक होतोय. हे माणसाचं नेचर आहे. पण तेव्हा बाईंग करताना कधी पण चांगला स्टॉक जेव्हा त्याच्यामध्ये काय बॅड न्यूज आली, ती बॅड न्यूज थोडक्या दिवसासाठी असते, तेव्हा तो खाली येतो फाटतोय कॅन्डल, तेव्हा तुम्ही तो ऍक्टिव्हेट करायचा आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याला ठेवून द्यायचा. बरोबर. ही खरी सर्वात बेस्ट सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये माणसाचे पैसे बनतात. आणि ट्रेडरकडे काय आहे, ट्रेडर पैसे कमवतो, पण जे इन्व्हेस्टरने जे पैसे बनवले ना, तो ट्रेडर कधी बनवू शकतो. करेक्ट, अगदी बरोबर.
हे मग एक माझं सजेशन आहे. मी काय असं म्हणजे ट्रेडरला मी काय नाव ठेवत नाहीये. डेफिनेटली इट इज व्हेरी गुड सजेशन. काही हा. डाऊटच नाही. कारण आज जे सगळ्यांचे जे वॉरेन बफेट किंवा सगळ्यांचे राकेश झुंझुनवाले जे पोर्टफोलिओ आहेत ना, ते त्यांनी वर्षानुवर्ष स्टॉक ठेवलेत, त्यांचे पालन पोषण केलंय, तेव्हा तुम्हाला आता दिसायला लागले सगळे. आपण काय करतो, फंडामेंटल आणि ट्रेडिंग दोघा म्हणजे टेक्निकल याचा फायदा घेऊन आपण आपलं स्टॉक म्हणजे आता सिलेक्ट करायचे आणि अॅक्युमेट करायचे, असं एक माझं सजेशन आहे. गो हेड. तर पुढचा सेशन चार्ट पॅटर्न वर कोण घेईल का व्हॉलेंटरीली? हॅलो साहेब, चार्ट आहे ना, मला काय माहितीये, मी याच्यामध्ये एवढं टेक्निकल मध्ये हे नाहीये, म्हणजे काय ते मोबाईल वगैरे, पण तुम्ही जर चार्ट ओपन केला कुठल्याही स्टॉकचा, हो. तुम्हाला आता काय करायचं आहे स्टॉक मध्ये, तर ते तुम्हाला मी इथे सांगू शकतो. बरोबर. एवढं तुम्हाला मी आता जसं तुम्हाला झोमॅटोचं सांगितलं, रुपेश मला नाही का? झोमॅटो हा बाय वाटतोय, कळलं ना, आणि तुम्ही त्याचे पैसे मिळवू शकता स्टॉप लॉस लावून. मला अभिजित वाटतं नाही आहे का? हा? मनीष अभिजित नाही, अभिजित नाही म्हणतोय. आहे. नहीं म्हणतोय. कारण अरे वो तुम्ही लास्ट stock- टाइम बोला था टेक्निकल पे लेंगे करके. भैया पीपीटी नहीं बनती, ऐसे चार्ट पे बता दूंगा. मी काल केली पीपीटी, मला पण तसंच झालं. हाँ, और मनीष ने फर्स्ट टाइम पीपीटी बनाया. उसने पीपीटी इसके पहले नहीं बनाया था फॉर प्रेजेंटेशन लाइक दिस. तो मैंने भी फर्स्ट टाइम ही भैया, बनाया था अभिजीत. नहीं पीपीटी नाही, प्रॉब्लेम काय होतो, डाटा पहले सगळं 4 डाटा पीपीटी आणि और पेंडिंग है एक्झाम्पल्स. मेरी. हाँ, पहले 4 पीपीटी और पेंडिंग है जो प्रोजेक्ट की है. मतलब तू एक्सपर्ट है पीपीटी बनाने में. इतनी सारी हाँ, पीपीटी पेंडिंग है करनी बोले है तो मतलब. कर सकते हैं, पेंडिंग है बोले तो कर सकते हैं. अभिजीत एमबीए में और क्या सिखाते हैं? बस यही तो सिखाते हैं, पीपीटी बनाना. देख भाई, पब्लिक कोणाला- डिमांड बहुत है अभिजीत, तेरे को करना तो पड़ेगा. ऑप्शन तो है नहीं तेरे पास. कोणाला स्टॉक असेल कोणाकडे आहे ना, त्याला काही वाटत असेल तर मला सांगा आता तुम्ही याच्यावरती, तुम्हाला आता सांगतो मी तिथे चार्ट मध्ये की काय पोझिशन. हिंदुस्तान कॉपरचं सांगा सुनील. चार्ट ओपन करा ना साहेब, आपलं हे आहेत ना, हो, मनीष Yes. open हो. करा. Open करा. शेअर कर. एक मिनिट. थोडा 6 मंथ करा. ये हिंदुस्तान कॉपर तो वेदांता का वो है ना. नाही नाही नाही, नाही हिंदुस्तान कॉपर हा एमएनसी आपले एमएनसी कंपनी, एमएनसी सॉरी पीयूसी कंपनी, वो हिंदू है. पीयूसी पब्लिक होल्डिंग कंपनी ती, हा येस. बरोबर आहे. हा हा आता जर आहे त्याच्यावर तो ही इज विलिंग टू टेक दॅट. बरोबर आहे. आता जी त्याच्यामध्ये बघा, आता याचा हात त्यांनी हा बरोबर, परफेक्ट. आता त्याचा आहे ना, हा बॉटम आहे, ऍट प्रेझेंट बॉटम आहे, कळलं ना. मी लाईन ड्रॉ करा ना तिकडनं, अशी आपल्याला दिसेल बघा, पहिल्या टॉपच्या वरती. हा एक्झॅक्ट हा पहिला हा त्याचा आता सपोर्ट आहे. ज्या दिवशी हिंदुस्तान कॉपर आहे ना, या सपोर्टच्या खाली जाईल ना, म्हणजे त्याची प्राइस किती काढा साहेब, जरा ती प्राइस बघा ना बॉटमची. 310 वगैरे असेल. हा 310च्या दिवशी, ज्या दिवशी खाली जाईल ना, तेव्हा तुम्ही 318चा स्टॉप लॉस लावून त्याला सेल करा. राईट. कळलं ना. मग त्याचा बॉटम परत खाली आहे, हा बघा, एकदम खाली गेल्यानंतर बॉटम आहे. बरोबर. हा म्हणजे हा बघा, हा बॉटम आहे, हा दुसरा बॉटम आहे. कळलं ना. नाही, 310 वर तुमचं म्हणणं आहे बाय करा ना, सेल नाही, ते एक सपोर्ट आहे. अगदी हा. बरोबर. त्या ज्याला घ्यायचं असेल ना, तो हा. आता 310 घेऊ शकतो. 310 तेच म्हणतो, बाय करा. त्या दिवशी 310 तोडेल ना तो, हो, तेव्हा तुम्ही पण निघून जाईल, वाट बघायची नाही. याच्या Correct. खाली गेला तर सेल करा, आणि Sell इथून जर त्यांनी सपोर्ट घेतला तर बाय करा. तर तुम्ही बाय करू शकता, टार्गेट ठेवू शकता. आणि- याचं जवळपास आणि 360 65. ऐकून घ्या साहेब, दुसरं तिथं लाल कॅन्डल आहे ना, ती सेलिंगची कॅन्डल आहे बघा, तिथे तुमचं हे सर्व्हर नाही, सेलिंगच्या इथे सॉरी, जी मोठी कॅन्डल डेव्हलप झाली ना, काय. हा हा, त्या दिवशी त्याचा क्लोज काय बघा, याचा का? हा क्लोज बघा. मध्ये मध्ये आहे ती लाल कॅन्डल म्हणून. नाही, हा ती पहिली मध्ये सेल, त्यांनी तिकडनं तो खाली आला ना, त्याचा क्लोज काय बघा. शेवटच्या कॅन्डलचं 319. म्हणताय का? हा म्हणजे त्याचा टॉप होता ना, हिंदुस्तान कॉपरचा टॉप होता ना, ती त्याच्या पहिली कॅन्डल आहे बघा, हिरवी. हे का? हा हिरवी कॅन्डल जरा हे करा, ती त्याचा क्लोज काय त्या दिवशीचा. त्याचा आहे 321. हा ज्या दिवशी 325ला हा स्टॉक क्लोज होईल ना, ज्या दिवशी कधी पण लाईफ मध्ये 325च्या वरती हाय व्हॉल्यूम मध्ये, तेव्हा त्याची पुढची चाल सुरू होते.
म्हणजे बाय करा. हा आणि तुम्ही तुमच्या याला सांगा कापुरे साहेब, तुम्ही लिहून घ्या हे. ज्या दिवशी 325 वरती क्लोज होईल व्हॉल्यूम मध्ये, तेव्हा तुमचा रेकॉर्ड मिळेल तुम्हाला. अगदी बरोबर. ते कधी पण असेल, 6 महिने 7 महिने 2 दिवस 4 दिवस, डिपेंड. राईट. हे तुम्हाला कुठल्याही स्टॉक बद्दल मी सांगू शकतो किंवा मनीष सर पण सांगू शकतात. चान्सेस होऊ शकते सर, इथून सपोर्ट घेईल तो, इथे बरोबर आहे. चान्सेस आहे. बरोबर आहे. हा, आणि इथून जर सपोर्ट घेतला आणि त्यांनी जर 321-27 ला जर ब्रेक केलं, परत रजिस्ट्रेशन 378 380चं टार्गेट त्याला तिथे तीन रजिस्ट्रेशन आहे, 1 2 3, नंतर मग वरचा. तर अभिजीत फिर से तुम पे आते हैं. अभिजीत, कम ऑन. अभिजीत, हाँ जी भैया. तेरे को करना ही पड़ेगा यार, चार्ट तो तेरे को करना ही पड़ेगा. तू इतनी ठीक है पीपीटी भाई. बनाता है, एक पीपीटी तेरे को बनाना ही पड़ेगा. ठीक है भैया. हाँ, तो एक्चुअली आई डिक्लेयर दैट नेक्स्ट सेशन विल बी टेकन बाय अभिजीत कट्यारमल ऑन चार्ट पैटर्न्स. थोड़ा सा टायमिंग का देखो ना डॉक्टर आशिष. काय सर? आमचं ते टायमिंग क्लॅश होते ना, सेकंड अँड फोर्थ संडे म्हटलं की ते AMA सोबत क्लॅश होते. मग आपल्याला ते ग्रुप टाकावं लागेल सगळ्यांचं. आपण ते ग्रुपने डिसाईड केलं होतं ना 11 वाजताचं. आता मग परत काय तुम्हाला काय कुठला टायमिंग असावा सांगा ना. 12 सूट होते मला. 10:30 ते 12 आमचं AMA सेशन्स असतात. ओके, 12 सगळ्यांना चालेल का विचारा मग. मनीष, संडे लंच असतो तसंही 12 ते 1 चालू शकतो. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. साहेब काय माहितीये काय होते, आपलं जे सेशन चालू होते ना, थोडं लोकांनी सगळ्यांनी हे करायला पाहिजे. टाइमात चालू झालं ना तर मग आपल्याला प्रॉब्लेम नाही. 12 चालू केला ना तर 1:30-2 पण वाजते. हा विषय असा एकदा वाढत गेला ना, करून मी मला काय त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण लवकर जॉईन करायचं. आपण याच्यावर वोटिंग घेऊ मला वाटतं ग्रुपवर, आणि मग डिसाईड. मेजॉरिटीला जे चालेल ते दॅट इज एक्सेप्टेबल. हा, तसं करावं लागेल मग आपल्याला. करेक्ट. चालेल, मग लेटेस्ट स्टॉप हिअर. हा, आणि झोमॅटो बाय फ्रॉम सुनील सामुद्रे. हो. स्टॉप लॉस JP देख रहा है. नेक्स्ट वीकला बघू आपण, त्याला काय होतं. बस क्या बात आहे, बढ़िया. हा, छोटी क्वांटिटी घेता येईल आता आणि हळूहळू वाढवता येईल त्याच्यात जसा ट्रेंड बघून. नाही, पण तुम्ही स्टॉप लॉस लावा, कळलं ना. स्टॉप लॉस तर मनीष सर सांगतील तुम्हाला ते. Sunil, I would like to hear your comment on Nifty also. हा, निफ्टी सांगतो ना तुम्हाला. निफ्टी 24,200चा स्टॉप लॉस लावून ठेवा निफ्टी मध्ये काम. ओके, बस. थँक्यू. असे म्हणजे भरपूर आहे. निफ्टी सर ट्रेंड मध्ये. उद्या माहिती पडेल. उद्या निफ्टी माहिती पडेल काय परिस्थिती आहे. कल पता लगेगा लाल. हा, खरं काय ट्रेड दाखवतोय ना, फॉर्मेशन बनते, ते इम्पॉर्टंट आहे. किती इफेक्ट येतो ते उद्या काय. हा, पण निफ्टीवर मी करत नाही साहेब, मी पण फंडामेंटल स्टॉक आहे. करेक्ट. आणि मनीष, निफ्टी या रेंज मध्ये चालली सर. हा. याच्यात हो, ते वरून आता पुन्हा इथून सपोर्ट घेईल. हायर टॉप हायर बॉटम आहे. इलेक्शन रिझल्ट डे इग्नोर केला तर ती या रेंज मध्ये आहे. हायर टॉप हायर बॉटम. हा. भैया BN ने बचा रखा था कल, नहीं तो और फटते हैं. BN में से भी HDFC ने बचा रखा था, नहीं तो लगते थे. जर इथून जर सपोर्ट घेतला ना सर त्यांनी ट्रेंड लाईन वरून, तर पुन्हा ते इथपर्यंत 1-4-5 दिवसात पुन्हा जाईल. पण HDFCचं काय मोठं वेटेज आहे ना निफ्टीमध्ये. HDFCचं मोठं वेट आहे. राईट. त्याच्यामुळे तो HDFC आणि रिलायन्स. चालेल मग, ठीक आहे ना. ओके साहेब, थँक्यू. चलो, लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू मनीषजी, चांगलं तुम्ही नॉलेज दिलं त्याबद्दल धन्यवाद. मनीष एकदम बढिया दिलं. नाही, पण तरी मला म्हणजे एवढं समजून सांगता नसेल आलं तर बरोबर सांगितलं. मला विचार बरोबर आहे. थँक्यू. हे आपल्या समाजाचं ज्ञान आहे, त्याच्यामुळे एकदम आपण हायर करून आणलेले हे नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. हो, नुसतं ठेवून चालत नाही, पाणी व्हायला पाहिजे. अच्छा, बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे वाटल्यानेच वाढते ते, अगदी बरोबर. नाही, एकदा आणि सगळे जणांचं नॉलेज वाढलं ना की आपण असे प्रत्येकाला जो स्टॉक्स सापडेल ना ते सगळ्यांनी टाकत गेलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल सगळ्यांना. जसं आज सरांनी झोमॅटो सांगितलं, तसंच त्यांच्या अनालिसिस, आता माझ्या अनालिसिस जर काही आहेत जे मी मार्किंग करून ठेवत असतो,
तर चार्ट पॅटर्न मध्ये आला कुठला तर मी पण करून ठेवतो. तसे आपण एकेकाला शेअर करू शकतो आपल्या याच्यावर. नाही माझ्याकडे साहेब आहे ना, माझ्याकडे बरेच स्टॉक आहेत. मी ऍक्च्युली माझी थिअरी एकदम सिम्पल आहे. रेकॉर्ड घेतल्यानंतर व्हॉल्यूम वरती मी काम करतो आणि खालच्या लेवलला तर तिथे बॉटम वाला ना चांगला स्टॉक तो घेऊन ठेवतो. मी पोर्टफोलिओ बनवतो ऍक्च्युली. मी हे करत नाही, पोर्टफोलिओ हा. बिल्ड करतो. आम्ही सर स्विंग वाले नाही, ठीक आहे, व्हेरी गुड, चांगलं आहे, चांगलं आहे. असं काय ज्याला जे जमेल ते त्यांनी करावं असं काही नाही. चांगली गोष्ट आहे. क्लोज करू मग सुनीलराव. ओके Yes. ओके, थँक्यू साहेब. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. Thank you. थँक्यू एव्हरीवन. बाय. बाय.